नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, 24 एप्रिल 2026 रोजी शंकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. तर हा पुण्यतिथी सोहळा जो आहे तो घरच्या घरी कसा करावा, त्याचबरोबर पुण्यतिथी दिवशी स्वामी महाराजांची, शंकर महाराजांची कोणती सेवा करावी, कारण या दिवशी आपण जी कोणती सेवा करू ती सेवा खरंच खूप फलदायी ठरते आणि उच्च कोटीची सेवा गणली जाते. त्यामुळे पुण्यतिथी सोहळा घरच्या घरी कसा करायचा, त्याचबरोबर कोणकोणती सेवा करायची हे देखील आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर योगीराज श्री शंकर महाराज यांची पुण्यतिथी वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजेच 24 एप्रिल 2026 रोजी आहे. शंकर महाराज हे स्वामी समर्थांना आपले मालक, त्याचबरोबर आईही मानत असत. त्यामुळे या दिवशी स्वामी समर्थांची सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते. त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर स्नान करून स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांचा फोटो किंवा मूर्तीला पंचामृत अभिषेक करा. त्यानंतर सुगंधी फुले, विशेषतः अत्तर अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे या मंत्राचा किमान 11 किंवा 21 माळा जप नक्की करा. त्याचबरोबर ओम नमो भगवते सद्गुरू शंकर महाराजाय नमः या मंत्राचाही जप करा. 11 माळी करा आणि त्याचबरोबर शक्य असेल तर 21 माळाही नक्की करा. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्यायांचं वाचन करा आणि शक्य असल्यास पूर्ण 18 अध्यायांचं किमान 1, 2 आणि 11व्या अध्यायाचंही वाचन नक्की करा. त्यानंतर श्री शंकर गीता किंवा श्री शंकर महाराज अष्टक यातील पाठाचं वाचन करा, पठण करा. नंतर शंकर महाराजांना पुरणपोळी, त्याचबरोबर खवा किंवा खडीसाखर अत्यंत प्रिय होती आणि स्वामींनाही पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवला जातो, कारण स्वामींची आवडता पदार्थ पुरणपोळी आहे. त्यामुळे तुम्ही पुरणपोळी, खवा किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर शक्य असल्यास एखाद्या गरजवंताला किंवा गरिबाला अन्नदान करा, कारण अन्नदान ही सर्वात मोठी सेवा मानली जाते आणि तिचे फळ हे उच्च कोटीचे आहे. त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच पुण्यतिथी दिनी पाळण्याचे नियम हे आहेत की घरात किंवा मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका, वादविवाद टाळा. त्याचबरोबर घर आणि देव्हारा स्वच्छ ठेवा. हा पुण्यतिथी दिवशीचा पाळण्याचा नियम आहे, कारण स्वच्छता जिथे असते तिथे प्रसन्न वातावरणाबरोबर पॉझिटिव्ह वाईब्स येतात, पॉझिटिव्हिटी येते आणि खरंच सर्व काही पॉझिटिव्ह घडायला लागतं. त्यामुळे आपलं घर आणि देव्हारा स्वच्छ ठेवा, शांतता राखा आणि घरात, मनात किंवा कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका आणि वादविवाद टाळा. त्याचबरोबर देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण तीच संकट समयी, वाईट दिवसात कामाला येते. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शंकर महाराजांच्या पुण्यतिथी दिनी धनकवडी येथील श्री शंकर महाराज समाधी मंदिरातही दर्शनासाठी जाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर. चला तर मग धन्यवाद.